मुंबई के दहिसर पश्चिम में विधायिका मनीषा चौधरी के मार्गदर्शन में अंतर्राष्ट्रीय महिला सप्ताह के अवसर पर एचजीसी कैंसर हॉस्पिटल के सहयोग से नारी शक्ति वॉकथॉन 2024 का भव्य आयोजन किया गया। इस नारी शक्ति वॉकथॉन 2024 में सैकड़ों की संख्या में महिलाओं ने भाग लिया। नारी शक्ति वॉकथॉन कार्यक्रम की शुरुआत 10.5 किलोमीटर की स्फूर्तिदायक पैदल यात्रा के साथ हुई। के बाद महिलाओं के लिए रोमांचक जुम्बा सत्र का आयोजन किया गया। वॉकथॉन में भाग लेने वाली महिलाओं को पदक, प्रमाण पत्र और कूपन भी वितरण किया गया, जिससे सभी प्रतिभागी बहुत खुश हुए। इस कार्यक्रम को सफल बनाने के लिए एचसीजी कैंसर सेंटर की टीम का सहभाग रहा है। एक दूसरे को सशक्त बनाए रखें और कैंसर के खिलाफ लड़ाई में सभी का साथ दे, इस प्रकार का आह्वान एचजीसी कैंसर हॉस्पिटल ने जनता से किया। इस नारी शक्ति वॉकथॉन 2024 में विधायिका मनीषा चौधरी, डॉक्टर जॉर्ज एलेक्स, डॉक्टर संतोष शिंदे, प्रिया धारिया, भाजपा के पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित थे। नारी शक्ती ही भारताची सर्वात मोठी नारी शक्ती आहे। जागतिक महिला दिवस हा 8 मार्चला असतो आणि आज महिलांमध्ये जे कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे त्यासाठी एचसीसी ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या तर्फे आमचं जे बोरिवलीचं एचसीसी हॉस्पिटल आहे ह्यांनी एक वॉकेथॉन अरेंज केला होता। महिलांमध्ये कॅन्सर बद्दलची जनजागृती करून महिला ही आपलं कुटुंब संपूर्ण सांभाळते। महिला कुटुंबातील प्रत्येक माणसाची चिंता करते, पण ती स्वतःसाठी आपली निष्काळजी दाखवते आणि त्याच्यासाठी हा एक 3.5 किलोमीटरचा वॉकेथॉन एचसीजी हॉस्पिटलने ठेवला होता आणि ह्यामध्ये जे पार्टिसिपेट झाल्या महिला त्यांना सर्टिफिकेट देऊन नारी शक्तीचा सन्मान केला आणि त्याचबरोबर 31 मार्च पर्यंत महिलांनी आपला स्तनाचा कॅन्सर आहे, आपल्या गर्भाशयाचा कॅन्सर आहे, ह्याचे पॅप्समेअर आणि मेमोग्राफी ह्या ज्या 2 टेस्ट आहेत ह्या बाहेर करायला गेलं तर 10,000 पेक्षा जास्त लागतं खर्च। तो त्याचं कूपन ह्यांनी फ्री दिलंय। त्याच्यासाठी आयोजक जॉर्ज एलेक्स, त्याचबरोबर डॉक्टर संतोष शिंदेजी, आमच्या प्रिया मॅडम आणि एचसीसी चे सर्व डॉक्टर्स आणि त्याचबरोबर आयसी ग्रुप असेल, आयसी चर्च ग्रुप असेल, आमच्या सगळ्या महिला असतील, ह्या सगळ्यांनी आज नारी शक्ती एक आहे हे दाखवून एकता हीच विविधता आहे ह्याच्यामधून आज हा वॉकेथॉनचा कार्यक्रम यशस्वी केला आणि हॉस्पिटल तर्फे जे 10,000 रुपयाचं कूपन दिलेलं आहे तर महिलांना माझी विनंती आहे की आपण कॅन्सर बरा होतो, कॅन्सर डिटेक्ट झाला तर घाबरू नये आणि महिलांनी कूपन घेऊन ते घरात दुसऱ्यांना न देता स्वतःची आपण टेस्ट करायला पाहिजे आणि त्याच्यातून जर एखाद्या महिलेला पॉझिटिव्ह कॅन्सर डिटेक्ट झाला तर आम्ही प्रधानमंत्री आयुष्यमान भारतचा आपलं 5 लाखाचा विमा आहे, त्याचबरोबर राज्य शासनाचा महात्मा ज्योतिबा फुले 5 लाखाचा विमा आहे। ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये आपल्याला कव्हर होईल। त्याच्यातून सुद्धा महिलेला जर प्रॉब्लेम झाला तर आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधी सुद्धा देतो, काही ट्रस्ट कडनं निधी मिळतात, पण महिलांनी कॅन्सरला घाबरू नये, त्याला सामोरं जावं आणि आपला विल पॉवर जर असेल तर कॅन्सर लवकर बरा होऊ शकतो। त्यामुळे मी एचसीजी हॉस्पिटलचे मनपूर्वक आभार मानते आणि जनतेला सुद्धा सांगते की आपण पुढे या, एक पाऊल पुढे या, पण आपलं आयुष्य 4 पाऊल पुढे धावे। पहली बात तो मैं बहुत बहुत धन्यवाद दूंगा मनीषा ताई का कि वो हमारे बीच हैं और उन्होंने आके हमारे को इतना ज्यादा प्रोत्साहन दिया। साथ में 3.5 किलोमीटर की जो हमारी वॉकथॉन थी उसमें आगे आगे बढ़ के सब लोगों को प्रोत्साहन किया यहाँ तक आने के लिए। और इनका जो बहुत ही सुंदर मैसेज और बहुत ही खूब मैसेज जो उन्होंने दिया है महिलाओं के लिए कि आप लोग घबराइए मत कैंसर से, क्योंकि घबराने से इससे नहीं होगा। जितनी जल्दी हम इसको डिटेक्ट करेंगे, जितनी जल्दी हम इसको ट्रीट करेंगे, उतनी जल्दी हम इससे छुटकारा पा सकते हैं। और जो आज एचसीजी ने एक कूपन निकाला है, स्पेशली जो फ्री कूपन है, वो सिर्फ इसलिए है क्योंकि हम चाहते हैं कि किसी को भी वंचित नहीं रखना चाहिए, सबको ये ट्रीटमेंट मिलना चाहिए। और हम चाहते हैं कि इससे बहुत अवेयरनेस बढ़े, इससे और लोगों को जागरूकता आए और लोग हर साल एक नियम बना के चले कि आके वो अपने आप को टेस्ट कराएं, क्योंकि जितनी जल्दी आप इसको पता कर लोगे उतनी जल्दी और उतनी अच्छी तरीके से आप इसको ट्रीट कर लोगे। लोगों को एक्सपीरियंस है कि कैसे हमें कैंसर के पेशेंट को डील करना है, वो सारा एक्सपीरियंस है। तो मेरा खाली सबसे एक ही निवेदन है कि ये आज के जो अवेयरनेस प्रोग्राम वॉकथॉन हुआ, इससे प्रेरणा ये लें कि हर साल बिना भूले हर औरत ने, हर लोगों ने अपना आके टेस्ट कराना चाहिए, ताकि उनको अगर कुछ निकलता है
वो आके अर्ली उसका ट्रीटमेंट कर सकते. त्यांचे मी हार्दिक आभार मानतो. त्यांनी खूप चांगल्या रीतीनं ह्या सगळ्या गोष्टीसाठी सपोर्ट केला आणि खूप चांगल्या रीतीने ते गाईड करतात, पेशंटना करतात, आम्हाला करतात. HCG कॅन्सर हॉस्पिटलचे टोटल 24 ब्रांचेस आहेत. मुंबईमध्ये 2 आहेत, एक बोरिवलीला आहे, दुसरी कुलाब्याला आहे आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये टोटल 24 कॅन्सर हॉस्पिटल्स आहेत आपले. या बोरिवलीच्या ब्रांचमध्ये आपले 5 ऑपरेशन थिएटर्स आहेत आणि तिथं रोबोटिक सर्जरीज होतात आपल्याकडे. त्याच्यानंतर 2 रेडिएशनच्या मशीन आहेत आणि कान घशासाठी वेगळे कॅन्सर सर्जन, पोटासाठी वेगळे, गायनेकसाठी वेगळे कॅन्सर सर्जन, ब्रेस्टसाठी वेगळे आहे. अशा प्रकारे आपलं सर्व काही आपल्याकडे होतं. बोन मॅरो ट्रान्सप्लांट होतात आपल्याकडे, किमोथेरपी, कॅन्सरचे सगळ्या ट्रीटमेंट आपल्याकडे होतात आणि रिसेंटली आपण 10 इंची रोबोटिक सिस्टीम इकडे ऍड केलेली आहे. त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे कॅन्सर पूर्णपणे नष्ट करण्याची क्षमता आहे त्या मशीनमध्ये, त्या रोबोटिक सर्जरीमध्ये. माझं आव्हान आहे लोकांना की या सगळ्या कुपनचा बेनिफिट घ्यावा, घरात ठेवू नये आणि येऊन त्यांनी 31 मार्चच्या आत त्यांनी लवकरात लवकर सगळ्या टेस्ट कराव्या.